आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। अंबरनाथमध्ये नगरपालिका शाळेच्या आवारात अनधिकृतपणे एक मदरसा बांधण्यात आला आहे। या मदरशावर अंबरनाथ नगरपालिकेने 7 दिवसात कारवाई करावी, अन्यथा आम्ही हा मदरसा पाडून टाकू असा इशारा मनसेने दिला आहे। अंबरनाथ नगरपालिकेच्या समोरच पालिकेची लोकल बोर्ड शाळा आहे। या शाळेची नवीन इमारत बांधण्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे। या नव्या इमारतीच्या बाजूलाच पालिकेच्या जागेत अनधिकृतपणे एक मदरसा उभारण्यात आला आहे। या मदरशाच्या आत अल एहसान एज्युकेशनल अँड सोशल सोसायटीचा फलक असून त्यावर मदरसा हसन बिन साबित असं नाव लिहिलेलं आहे। या अनधिकृत मदरशाला महावितरणकडून वीज मीटर सुद्धा देण्यात आलं आहे। या मदरशावर कारवाई करण्याबाबत मनसे विभाग अध्यक्ष विशाल गायकवाड यांनी 31 जानेवारी रोजी पालिकेला पत्र दिलं होतं। यानंतर मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर, माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांनी स्वतः अंबरनाथ नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी, मुख्याधिकारी आणि प्रशासक यांची भेट घेत या अनधिकृत मदरशावर कारवाई करण्याची मागणी केली होती। मात्र तरी देखील या मदरशावर कोणतीही कारवाई न झाल्याने मनसेने संताप व्यक्त केला आहे। तसेच येत्या 7 दिवसात जर पालिकेने या मदरशावर कारवाई केली नाही तर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसे स्वतः हा मदरसा पाडून टाकेल असा इशारा माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांनी अंबरनाथ नगरपालिकेला दिला आहे। त्यामुळे आता पालिकेच्या कारवाईकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। अंबरनाथ नगर परिषद आणि अंबरनाथ पोलीस स्टेशन यांच्या अगदी 100 ते 200 मीटर अंतरावरती एक अनधिकृत बांधकाम चालू आहे आणि अंबरनाथ नगर परिषदेच्या लोकल बोर्ड शाळेच्या या परिसरात जे शाळेचं बांधकाम सुरू आहे त्याच्या आवारात हे सुरू आहे। ते अनधिकृत बांधकाम मदरसा असल्याची चर्चा आहे। आम्ही स्वतः उपमुख्याधिकारी यांच्याशी बोललो, मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांच्याशी बोललो, प्रशांत रसाळे साहेब यांच्याशी देखील बोललो, पण आज मी देखील त्या बांधकामावरती कारवाई केलेली नाही। म्हणजे या मागे प्रशासन कोणाला पाठीशी घालते हे कळायला मार्ग नाहीये। अतिक्रमण विभाग हा एखादा गोरगरीब आपलं घराची दुरुस्ती करत जरी असला तरी त्याच्यावरती लगेच कारवाई करायला जाते आणि तोडकाम करते, पण हे आपल्या डोळ्याच्या समोर बांधकाम सुरू असताना देखील अंबरनाथ नगर परिषद अतिक्रमण विभाग डोळे बंद करून का बसले हे नक्की कळत नाहीये। याला कोणताही धार्मिक रंग आम्ही देत नाहीये, पण त्याच्यावरती कारवाई केली नाही तर अविनाश जाधव साहेब यांच्या नेतृत्वात त्या बांधकामावरती कारवाई करण्यात येईल अशी पुन्हा एकदा सूचना वजा विनंती प्रशासनाला आम्ही या व्हिडिओ मार्फत करत आहोत। आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी। आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो, शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो, श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील। आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण, शरीराला ऊर्जा व ताकद देणारे, सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त, चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना। तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार। संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा 9765529008 9370508280। आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा।